आणि आज आपण चर्चा करणार आहोत प्रदूषणाबद्दल। त्याला कारण दिवाळीतले फटाके आहेत असं नाही, तर फटाके हे निमित्त आहे। आज स्टेट ऑफ ग्लोबल एअरनं एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालानुसार जगात प्रत्येक 8वा मृत्यू हा प्रदूषणामुळे होतोय, वायू प्रदूषणामुळे होतोय आणि हे प्रमाण तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक आहे। थोडक्यात सिगरेट धोकादायक आहेच, पण त्याही पेक्षा धोकादायक आपण श्वास घेत असलेली आपल्या आजूबाजूची हवा आहे। आज मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात मंगल दिवाळीसोबत प्रदूषित दिवाळी साजरी होतीये, कारण या दोन्ही शहरात हवेच्या गुणवत्तेनं वाईट ते अतिवाईट अशी पातळी गाठलेली आहे। आता निमित्त ठरलेलं आहे फटाके। दिल्लीत तर हरित फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाके फोडायला कोर्टानं मनाई केलेली होती, मात्र तरीही दिल्लीकरांनी दिवाळीला इथं दणदणाट केलेला आहे। मुंबईत अनेक चाचण्या तपास होऊन सुद्धा बेरियम नावाच्या एका विषारी पदार्थाने युक्त असलेले फटाके इथेही बाजारात आलेले दिसत आहेत। हे असं का होतंय? एवढी जनजागृती करून सुद्धा लोक जागे का होत नाहीत? आक्षेप कायम धर्माशी जोडल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणार नाहीये। बंदी असून सुद्धा असे प्रदूषणकारी फटाके बाजारात पोहोचतात कसे? या प्रदूषणाचं करायचं काय आहे? आजचा आपला हाच चर्चेचा विषय आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध श्वसनरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र सरनाईक, आपल्यासोबत दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी आशिष देशमुख आहेत आणि निसर्गप्रेमी रोहित जोशी आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला आशिष देशमुख यांच्याकडे जाईन। आशिष, तुम्ही इतकी वर्ष या संपूर्ण क्षेत्राशी निगडीत काम करत आहात। आता दिवाळीसाठी फटाके हे निमित्त ठरलंय, कारण फटाके दिवाळीत भारतात दिसतात, पण न्यू इयर असेल किंवा 4 ऑफ जुलै जे अमेरिकेमधला स्वातंत्र्य दिन असतो त्यांचा, तिथे असणारे फटाके हे भारतापेक्षा कितीतरी जास्त असतात। पण कायम भारतातल्या प्रदूषणाकडे बोट दाखवलं जातं, असं भारतीयांची ओरड असते। मात्र प्रदूषण हे प्रदूषण आहे, त्याला पर्याय असू शकत नाही। आत्ताची जी परिस्थिती उद्भवलेली आहे ते आणि आपले सण याबद्दल काय सांगा? बेसिकली असं आहे की भारतामधल्या प्रदूषणामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे। लोकांना हे वायू प्रदूषण काय आहे हे माहित नाहीये। आपल्याकडे पॉलिटिकल लोकांनाही हा विषय समजून घेण्याची गरज आहे, कारण आपल्या हवेमध्ये 2.5 10 PM अशा प्रकारचे धुलीकण असतात आणि हे दिसत नाही, हे वाहन प्रदूषणातून बाहेर निघत असतात। दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि पुणे ही शहरं याच्यामध्ये अगदी टॉपला आहेत आणि जगामध्ये 100 शहरं जर प्रदूषित असतील त्याच्यामध्ये 50 शहरही भारतातली आहेत दुर्दैवाने। आणि आपल्याकडे मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे, म्हणजे याचं मोजमाप जे आहे हे अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये मॉनिटरिंग सिस्टीमच आपली वीक आहे। काही शहरांचं प्रदूषण मोजलं जातं, काही शहरांचं प्रदूषण मोजलंच जात नाही। अगदी खेड्यापाड्यातल्या च्या ठिकाणी सुद्धा खूप प्रदूषण आहे। आणि आपल्याकडे जे वायू आहेत, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, असं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे। याचं कारण वाहन संख्या खूप वाढती आहे आणि औद्योगिकरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। आणि हे वायू प्रदूषण हे डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यामुळे ते यंत्राने मोजलं तर फक्त तज्ज्ञांना माहित असतं, पण सामान्य माणसाला हे माहिती नसतं। आणि वायू प्रदूषण हे आपल्या नाकातोंडातनं आत जातं आणि फुफ्फुसावर परिणाम करतं आणि त्याच्यामुळे त्याचे अगदी जेव्हा माणूस रोगी होतो, त्याला आजार जेव्हा ग्रासतात तेव्हाच ते कळतं की हे वायू प्रदूषणाने झालेलं आहे। कॅन्सर सारखे असाध्य रोग असतील, हृदयविकार असतील, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर भारतात वाढलेलं आहे। आणि याच्यावर भारत सरकारने आणि वेगवेगळ्या राज्य सरकारने एकत्र बसून याच्यावर विचार विनिमय करण्याची गरज आहे, कारण आपल्याकडे तशी मॉनिटरिंग सिस्टीम आहे। आपण प्रगत देश म्हणून पुढे येत आहोत आणि वायू प्रदूषण हा अतिशय महत्वाचा मुद्दा भारतासाठी झालेला आहे। मी डॉक्टरांकडे येईन। डॉक्टर, श्वसनाशी संबंधित आजार जे होत आहेत ते आपल्या हवेच्या प्रदूषणाशी जास्तीत जास्त निगडीत आहेत। विशेषतः हवेतल्याचे कुठले घटक आहेत जे त्रास देतात? म्हणजे आज फटाका आपण म्हणतोय कार्बन मोनॉक्साईड आहे, पण त्याचबरोबर फटाक्यातला एक बेरियम नावाचा एक घटक आहे जो विषारी असतो। त्याचबरोबर इतर लेड सारख्या गोष्टी आहेत, आपल्याकडे बांधकामातनं होणारं प्रदूषण आहे। कशामुळे सर्वाधिक त्रास माणसाला होतोय? फार चांगला प्रश्न आहे। साधारण प्रत्येक श्वसनक्रियेबरोबर जे श्वास फुफ्फुसामध्ये आपण घेत असतो त्यात हवेतून डोळ्यांनी न दिसणारे अदृश्य असे, ज्याला आपण पार्टिक्युलेट मॅटर्स म्हणू, की जे मॅटर ज्याच्यामुळे ॲलर्जी होणार नाही असं पार्टिक्युलेट मॅटर्स असतात। आणि जसं आपण समजा आता एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सिगारेटचा स्मोक आहे, त्याच्यामध्ये अमाप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात। त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड जसं आपण रेफर केलं तसे बरेच आहेत।
त्याचे डिटेल्स जरी माहीत नसले तरी पार्टिक्युलेट मॅटर्स सुद्धा एक महत्त्वाचा पार्टिकल असतो जो जाऊन फुफ्फुसामध्ये स्थिरावतो. फुफ्फुसामध्ये क्युम्युलेटिव्ह म्हणजे वारंवार श्वास घेतल्यामुळे जर का जसं आता आपण समजा खदानीच्या जवळ गेलो, सिलिकॉन किंवा WCL कोल्ड फील्डची माइन्स खदान पाहिली, तिथे पार्टिक्युलेट कोल पार्टिकल्स जे असतात ते वर्षानुवर्ष तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसात जाऊन तिथे स्थिरावतात. आणि त्यामुळे जे इलॅस्टिसिटी असते, लंग जे असतं ते प्रत्येक श्वासाबरोबर फुग्यासारखं गुब्बारासारखं उघडतं, परंतु ते स्टिफ होऊन जातात कारण की पार्टिक्युलेट मॅटर्स लंगचे जे बेसिक कॅरेक्टर्स आहे याला अभाव करतात. दुसरे प्रकार असतात ज्याला आपण ॲलर्जीज म्हणतो. साधारण समाजामध्ये जी काही धूळ किटाणू असतात त्याच्यापासून ताबडतोब सर्दी, शिंका, खोकला होऊन त्याला काही लोकांना ॲलर्जी असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम ताबडतोब तिथल्या तिथे दिसतात. त्याला स्थिरावायची गरज नसते, खूप जास्त लोड पण नसतं, खूप कमी प्रमाणामध्ये हे ॲलर्जन्स जसे नाकातोंडाद्वारे फुफ्फुस हवेच्या रस्त्यावरती आले तर तिथे नळी एकदम आक्रसल्यासारखी होते आणि पेशंटला खोकला उद्भवतो किंवा पुढे जाऊन काही व्यक्तींना दमा होतो, की काही लोक त्याला ब्रॉन्कायटिस म्हणतात. तर हे प्रमाण साधारण जे ॲलर्जन्स असतात त्याच्यामुळे होतात. आणि आता तिसरा प्रकार असतो जे केमिकल्स असतात, कार्बन मोनॉक्साईड झाले किंवा जसं आपण आता सगळे जे वेगवेगळे सांगितले या गोष्टींनी त्याचा केमिकल इफेक्ट लंग्सवरती होतो. लंग्सवरती व्हायच्या आधी पण तो हवेची जी नळी असते त्याला ब्रॉन्काय म्हणतात, ट्रकिया ब्रॉन्काय, त्याच्यावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो. आणि ते कंटिन्युअसली वारंवार जर का ते आपल्या केमिकल्स जर का हवेच्या रस्त्यात तिथे अडकले तर त्याच्यामुळे एक क्रिया होते, त्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. हवेचा रस्ता लालसर होतो आणि तो इरिटेबल होतो, फार चिडचिडा होतो. त्यामुळे मग साधारण थंड हवा किंवा साधी स्वच्छ हवा जरी त्या व्यक्तीने आपण घेतली तर त्यांनी सुद्धा ते हवेचा रस्ता इरिटेबल असल्यामुळे वारंवार ते पेशंट खाकरतात, खोकला येतो. आणि हा जसा जसा प्रमाण वाढत जातं त्यांना जास्त प्रमाणामध्ये म्युकस फॉर्मेशन म्हणतो आम्ही, की शरीरामध्ये कफ जास्त तयार व्हायची शक्यता होते. आणि काही जणांना मग कंटिन्युअस खोकला येत राहणं, खाकरत राहणं, हा घसा साफ करत राहणं या प्रकारच्या सवयी लागतात. आणि याचे दुष्प्रभाव वेळ जसं आपण आता सांगितलं की याच्यामध्ये आता ICMRने सुद्धा नॉन कम्युनिकेबल रेस्पिरेटरी डिसीजेस याच्यासाठी एक मोठा मुद्दा आहे ज्याला ते लोक रिसर्च करतात आहे. आणि हे आढळून आलंय की पॉल्युशन सगळ्या मोठ्या सिटीजमध्ये, मेट्रोपोलिसमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे, की पॉल्युशन वाढत आहे. त्याचे दुष्प्रभाव शरीरावर, माणसाच्या शरीरावर खूप प्रमाणात येतात आणि फुफ्फुसावर सर्वात जास्त सुरुवातीला हे आढळतं. परंतु दुसरे अवयव सुद्धा कंटिन्युअस पॉल्युशनमुळे त्याच्यावरती सुद्धा दुष्परिणाम होतात. हे आता सायंटिफिकली अनुभव आलेला आहे. रोहित जोशी यांच्याकडे जाऊया. रोहितजी, आपल्याला आपण जर बघितलं तर परदेशामध्ये काही हे प्रकार असे होत नाहीत किंवा परदेशात काही फटाकेच वाजत नाहीत आणि बांधकामच होत नाहीत वगैरे असं नसतं. तिथेही ह्या गोष्टी होतच असतात. पण तिथे असलेलं धुळीचं प्रमाण, तिथे असलेलं प्रदूषणाचं प्रमाण हे तुलनेनं भारतापेक्षा खूप कमी आहे. तिथे जर एखाद्या बांधकाम साईटवरून जर धूळ येते, तिथून धूळ बाहेर फेकली जाते असं जर तिथल्या स्थानिकांच्या लक्षात आलं तर त्या बिल्डरला कोर्टात खेचलं जातं. आपल्याकडे असं होत नाही. राजरोसपणे सगळे नियम धाब्यावर टाकून आपल्याकडे रस्ते बांधले जात आहेत, आपल्याकडे इमारती बांधल्या जात आहेत, प्रदूषणाचं कुठलाही आपल्याकडे धरबंध नाहीये. हे कशामुळे होतंय? आपण जास्त सहनशील आहोत की आपण अज्ञानी आहोत की आपलं आयुष्य एवढ्याच सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची पडलेली नाहीये? रोहितजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सॉरी नम्रताजी, आपण योग्य विश्लेषण केलं की तुम्ही ज्या तिन्ही क्वालिटीज म्हणाल्यात त्याला क्वालिटीज म्हणाव्यात किंवा डिसक्वालिटीज म्हणाव्यात मला माहित नाहीत, पण भारतीय माणूस हा कायमच सहनशील आहे म्हणून ओळखला जातो. मग त्या अनेक बाबतीत त्याची उदाहरणं देता येतील आणि याही बाबतीत ते सत्य आहे. मी अलीकडेच एक न्यूज वाचली ज्याच्यामध्ये आपण रेझिस्टंट झालो, म्हणजे थोडक्यात आपली इम्युनिटी त्याला रेझिस्ट करू शकते इतक्या पातळीवरती प्रदूषण असून सुद्धा. मध्ये एक कोण बाहेरचा एक युरोपियन आर्टिस्ट आपल्याकडे आला होता, त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तो मुंबईमध्ये एका स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्यांनी तो शो अर्धवट सोडला आणि तो म्हणला की भारतातली एअर क्वालिटी फारच घातक आहे आणि मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीये, आय फील सफोकेटिंग, आणि म्हणून तो निघून गेला ते सोडून.
परंतु भारतीय लोकांना याचा कुठलाही त्रास जाणवत नाही असं जरी आपण म्हणलो तरी सुद्धा मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. डॉक्टरांनी आता त्याचं विश्लेषण अगदी योग्य प्रकारे केलं, परंतु त्यांनी याचा आवाका किती आहे हे त्यांनी सांगितलं नाही. भारतामध्ये दरवर्षी एअर क्वालिटी खराब असल्यामुळे 50 लाख एवढे मृत्यू होत आहेत. आपण कोविडच्या दरम्यान बघितलं, जवळपास 2 वर्ष, 2 पेक्षा अधिक वर्ष कोविड चालला असेल, त्यामध्ये सुद्धा संपूर्ण भारतामध्ये फक्त 1 लाख लोकांचा मृत्यू झालाय. आणि दरवर्षी फक्त हवेच्या गुणवत्ता खराब असल्यामुळे 50 लाख मृत्यू होत आहेत. दर दिवशी 500 बालमृत्यू होत आहेत हवेच्या प्रदूषणामुळे. त्यामुळे ही परिस्थिती खरोखर गंभीर आहे. आणि तुम्ही म्हणाल की ह्याच्यावरती काय म्हणजे आपण सहनशील आहोत, हे तर खरंच आहे, पण आपल्या हातामध्ये खरोखर काय आहे? आता तुम्ही जर का बघाल की ही सगळी अर्थव्यवस्था आहे की ज्याच्यावरती हे फटाके फोडले जातात. कुठलाही सण आला की मग त्याच्यावरती मग हिंदू सणांवरती अतिक्रमण करतायत, फटाके फोडू नका म्हटलं तर मग जे वस्तुस्थिती आहे, आज तुम्ही कुठलाही पेपर उघडून बघा, पुढारी न्यूजपेपर पण मी असं वाचलेला आहे, त्याच्यामध्ये पण हेच दर्शवलेलं आहे की मुंबईची एअर क्वालिटी किती खराब झालेली आहे. नशिबाने आपली भौगोलिक परिस्थिती एवढी चांगली आहे मुंबईची की आपण मुंबईकर म्हणून की आपल्याकडे जे समुद्री वारे, सागरी वारे जे वाहतात आणि त्याच्यामुळे जे आता ह्युमिडिटी, आर्द्रता जी निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे काल पाऊस पडला आणि त्यामुळे आपली एअर क्वालिटी आज 99-100 इथपर्यंत येऊन ठेपली आहे. तोच AQI आज दिल्लीमध्ये जर तुम्ही बघितलं, मी आत्ताच आपल्या ज्या वेळेला मला आमंत्रण आलं त्यानंतर मी EQAir म्हणून एक स्विस कंपनी आहे, त्यांच्या मार्फत पूर्ण जगभराचा डेटा ठेवला जातो एअर क्वालिटी इंडेक्स AQIचा. त्याच्यामध्ये पहिली 2 शहरं ही दिल्ली आणि कोलकाता दाखवतात. पाठच्या वर्षी 2024 मध्ये जगातलं सर्वात प्रदूषित शहर हे मेघालय मधलं होतं. म्हणजे आपल्याकडे मुंबईच नाही, दिल्लीच नाही, मग कुठल्या मेट्रोपॉलिटन सिटीज नाही, हा जो प्रदूषणाचा जो गंभीर प्रश्न आहे तो सर्व भारतभर पसरलेला आहे. आणि ह्याच्यावरती सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आत्ता जर का बघितलं तर सुप्रीम कोर्टने सुद्धा ह्याच्यामधून हात झटकलेले आहेत की आता फटाके ज्यांना फोडायचे ते फोडणारच. आता ज्यामध्ये बंदी होती ती पण बंदी आता सुप्रीम कोर्टने उचलली, हताश होऊन केली. पण त्यांनी खरोखर एकतर काहीतरी कणखर भूमिका घ्यायला हवी होती. कारण डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं सामान्य माणसाला हे AQI काय असतं, पार्टिक्युलेट मॅटर्स काय असतात, 2.5 असतं काय असतं, PM210 काय असतं, हे काही कळत नाही. पण दुर्दैवाने हेच लोक सर्वात अधिक त्याला मृत्युमुखी पडतात. मी माझा एक अनुभव सांगतो. मी अनेक म्हणजे सामाजिक कार्यात असल्यामुळे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये भेटी देतो. त्यावेळेला मी इथे जे उच्च पदस्थ अधिकारी, IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील, यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे त्यांना जी स्पेशल केबिन असते त्याच्यामध्ये त्यांनी आपला एअर फिल्टर लावलेला असतं, एअर प्युरिफायर लावलेला असतो. म्हणजे त्यांना हे सगळ्या गोष्टी कळतायत की त्यांच्याही प्रकृतीवरती या सगळ्या प्रदूषणाचा काय परिणाम होतोय. परंतु सामान्य जनता म्हटलं देवाच्या भरोश्यावर थोडक्यात सिस्टीमला कळतंय पण वळत नाहीये. आशिषजी, हा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते की कळतंय पण वळत का नाही? म्हणजे मध्यंतरी आपण बघितलं तर मुंबई, पुणे यासारख्या शहरात चौकात ते एवढे मोठे डिफॉगर लावून ठेवलेले होते. ते कधी चालू असायचे, कधी बंद असायचे. त्याची मॉनिटरिंग कोण करतंय? मॉनिटरिंग सिस्टीम तुम्ही म्हणताय की आपल्याकडे आहे आणि आहे मॉनिटरिंग सिस्टीम, पण ती इम्प्लिमेंट होत नाहीये ना. बोट दाखवायचं कुणाकडे? प्रत्यक्षामध्ये काय होतं आपल्याकडे की मॉनिटरिंग सिस्टीम अगदी कमी शहरांमध्ये आहे. जसं मुंबई आहे, दिल्ली आहे, अहमदाबाद आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये ही मॉनिटरिंग सिस्टीम आहे. आणि हे मोजलं जातं. म्हणजे CPCB म्हणजे केंद्रीय प्रदूषण मंडळ आहे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आहे, या यंत्रणा मोजतात ही. परंतु त्याची उपाययोजना आपल्याकडे आणि त्याची अंमलबजावणी होत नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे. प्रशासकीय पातळीवर जे व्हायला पाहिजे, जे IAS अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे, किंवा लोकल बॉडी जशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महापालिकांसारख्या, त्या या बाबतीत अतिशय उदासीन आपल्याला दिसतात. अतिशय दुर्दैव आहे आपल्या देशाचं की या यंत्रणा उदासीन आहे. म्हणजे पुण्यामध्ये प्रदूषण मोजलं जातं. IITM नावाची संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. हे हवामानशास्त्राचंच एक युनिट आहे आणि हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. तिथे अतिशय दिग्गज शास्त्रज्ञ आहेत. जगभरातले सगळ्यात चांगले सायंटिस्ट पुण्यामध्ये इथे बसतात आणि जागतिक दर्जाचं संशोधन करतात वेगवेगळं. परंतु दुर्दैवाने याचं मॉनिटरिंग होत नाही. पुण्यातली आणि मुंबईतली आणि संपूर्ण भारतातलं हे सफर नावाचं त्यांचं एक युनिट आहे तिथे. ते संपूर्ण भारतातलं वायू प्रदूषण रोज देतं. आणि
प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे केंद्रीय प्रदूषण मंडळ तो अहवाल दर मिनिटाला प्रसिद्ध करतं आणि संपूर्ण जग तो अहवाल रोज पाहत असतो. त्यात भारतातली 50 शहरं अगदी जगात प्रदूषित म्हणून येतात. त्यात पाकिस्तान पण आहे. परंतु भारताकडे ही यंत्रणा जरी असली तरी त्याला आपण इम्प्लिमेंट करत नाही की हे प्रदूषण कसे कमी करायला पाहिजे याच्यावर सरकार विचार करत नाही. याचं कारण पॉलिटिकल विलिंग ज्याला म्हणतात, आपल्याला जी राजकीय इच्छाशक्ती असते ती आपल्याकडे खूप कमी आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच असतो, वैज्ञानिक एक दृष्टिकोन असायला पाहिजे, तो नाहीये. म्हणजे ही खूप अभावानी जाणवते ही गोष्ट. हा त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम वाढवतो. म्हणजे थोडक्यात जोरदार दणका बसेपर्यंत राजकारणी जागे होणार नाहीत. म्हणजे जसं परदेशामध्ये होतं, प्रदूषण एखाद्या घटकामुळे होतं तर त्याला थेट कोर्टात खेचलं जातं. आपल्याकडे ते कोर्टात खेचायची सिस्टीमच इतकी भयंकर आहे की त्याच्यामध्ये कधी तारीख पडणार आणि कधी सुनावणी होणार. पण एक आहे मात्र आशिष, तुम्ही जसं सांगताय, मोठा दणका बसल्याशिवाय इथे सिस्टीम जागी नाही होणार आहे. मला डॉक्टरांकडे यायचं, डॉक्टर सरनाईक, जसं आता रोहित जोशी यांनी जो उदाहरण दिलं होतं की त्यांचा एक परदेशातला मित्र इथे आला, सफोकेट झाल्यामुळे तो निघून गेला. त्यांना आपल्या हवेमुळे सफोकेशन होतंय, त्यांना ते इरिटेशन जाणवतंय, पण आपल्याला त्याच हवेत श्वास घेऊन ते जाणवत नाहीये. म्हणजे आपल्याला सवय झालेली आहे इतक्या घातक गोष्टींची आणि दुष्परिणाम जाणवत नाहीयेत आपल्याला. बरोबर आहे. हा, आपण हे कोरिलेट करून पाहू. आता जसं की आता बोलण्यामध्ये ही सुद्धा चर्चा झाली की हळूहळू व्यक्तीला त्या गोष्टींची सवय होऊन जाते. आता या प्रकृतीमानावरती अपाय जो होतोय पॉल्युशनचा, हा ज्यांना इमिजिएट होतो, जसं आता अगरबत्तीचा धूर आला आणि त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या तर व्यक्तीच्या लक्षात येतं की ज्याला ॲलर्जी आहे तो पटकन हटतो, पुढच्या वेळा अगरबत्तीजवळ जाणार नाही. परंतु बऱ्याच प्रमाणावर हा जे आकडे दाखवले आहे, इतके मृत्यूचे जे आकडे आले आहे, हे ऍक्च्युली अॅक्यूट इमिजिएट असे रिझल्ट जे होतात तसे नसतात. यांना हळूहळू त्यांचे लंग किंवा फुफ्फुस कमजोर होत जातात आणि मग त्यांना ऑक्सिजन एक्स्ट्रॅक्शन कॅपॅसिटी जी असते प्रत्येक श्वासाची ती कमी होते. आणि आपण जसं कोरोनामध्ये पाहिलं, आपण तेच एक्झाम्पल इथे आपण आठवू शकतो की काही व्यक्तींना ऑक्सिजन भरपूर कमी होऊन गेलं कोरोनामध्ये, परंतु ते त्याला यूज टू होते, त्यांना दम तेवढा जाणवायचा नाही, भासवायचा नाही आणि ते चांगले पण होऊन गेले वेळेप्रमाणे. तर ही शरीराची एक क्षमता असते की त्याला आपण ॲक्लिमेटायझेशन म्हणतो, की हळूहळू ज्यांना हा त्रास हळूहळू उद्भवतो आणि खूप स्लो प्रोग्रेस होतो, तर अशा व्यक्तींना बरेचदा चालल्यावर दम लागणं किंवा खूप जास्त खोकला येणं, ॲलर्जीचा त्रास होणं, असं न होणारे एक खूप मोठं पॉप्युलेशन असतं जे या पूर्ण म्हणजे पॉल्युटेड हवेमध्ये फिरत राहतात. हे याची सुरुवात लहानपणापासून होते. जसं आता ऑटोमोबाईल बद्दल पण डिस्कशन झाले की मुलं शाळेमध्ये बरेचदा 3 व्हीलरनी जातात, ट्रॅफिक सिग्नलवर थांबतात, तिथे बरेचशा गाड्या उभ्या असतात आणि त्याच्यातनं धूर येत असतो. त्याच्यामध्ये इतकं जास्त पॉल्युशन आहे, याचे सायंटिफिक डाटा सुद्धा अवेलेबल आहे आणि त्या मुलांना हे त्यांची काही चूक नसताना ते इनहेल करत राहतात आणि मग त्याचा दुष्परिणाम त्यांना काही दिवसांनी भासवतो, हळूहळू भासवतो. परंतु त्यांना पहिल्याच दिवशी याचा त्रास ज्यांना झाला ते लोक त्याला अवॉइड करतील, पण हे पर्सेंटेज खूप कमी आहे. त्यामुळे आपण जसा प्रश्न विचारला की आपल्या इथे हळूहळू लोक ॲक्लिमेटाईज झालेले असतील, नंबर 1. आता एक्झाम्पल आपण पुन्हा वापस दिल्लीलाच जाऊया की दिल्लीला सगळ्या चौकात इतके सगळे स्क्रीन्स लागले होते पॉल्युशनचे, तिथे जे रेकॉर्ड्स आहे. इव्हन आता मी जसं नागपूरला आमच्या इथे नीरी आहे, हे CSIRची लॅबॉरेटरी, हे सुद्धा प्रत्यक्षात प्रत्येक वेगवेगळ्या बँगलोर किंवा इव्हन नागपूर सिटीत चौकात जाऊन तिथले एन्व्हायरमेंटल सॅम्पल्स कलेक्ट करून त्याचं अॅनालाइज करतात. तिथे कशा प्रकारच्या इम्प्युरिटीज आहे, काय पॉल्युशन आहे, हे पूर्ण इंटरनॅशनल लिटरेचर ऑलरेडी पब्लिश झालेले आहे. आणि ही फार जागरूकता सुद्धा फार जरुरी आहे. पब्लिश होऊन चालत नाही, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना याची सवय झाली. आता आपण जाऊ खेड्यामध्ये, तिथे फर्टिलायझर स्प्रे वापरतात शेतांमध्ये. आता तिथे किती जण मास्क वापरतात, किती जण त्या केमिकल एक्सपोजरला अवॉइड करतात. मग हळूहळू त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्याच्यामध्ये एक इंटरस्टिशियल लंग डिसीज असतो, COPD असतो. मग हे जेव्हा त्यांना आजार पुढे वाढून मॉडरेट टू सिव्हिअर झाले आणि मग जेव्हा त्याचे लक्षणं आढळतात तोपर्यंत बराच काळ पुढे गेलेला असतो आणि पुष्कळसे हे आजार जे आहे पॉल्युशनचे हे रिव्हर्सिबल नसतात. म्हणजे हे फुफ्फुस जळून गेल्यासारखे होऊन जातात, निकामी होतात आणि मग बरेचदा त्यांना लंग ट्रान्सप्लांट सारखी एकदम म्हणजे फायनल स्टेजला पोहोचूनच त्यांचं निदान होतं. असे सुद्धा खूप लोक असतात आणि म्हणूनच हा मृत्यूचा आकडा जो आहे
हा खूप प्रकर्षाने खूप जास्त उद्भवतो किंवा आढळतो. पण म्हणजे थोडक्यात असं ॲक्लमटाईज झालेलं असणं हे खूप जास्त धोकादायक आहे, त्याचे त्वरित परिणाम दिसण्यापेक्षा. हो, जागरूकता वाढली तर कदाचित ॲक्लिमेटाईज हा इश्यू शब्द थोडा बाजूला सारता येईल आहे. कारण की हे मी जे बोलतोय हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, हे पुस्तकात नाही दिलंय. कारण पॉल्युशन झालं तर व्यक्तीला त्या पॉल्युशनचा त्रास हा व्हायलाच पाहिजे किंवा होतोच. आणि प्रकर्षाने ज्यांना त्रास होतो ते बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. छोटा मोठा खोकला आहे, आज आहे उद्या कमी होईल आहे. आणि हे वॅक्सिंग अँड वेनिंग पण असतात. बरेचदा पॉल्युशन कमी जास्त होतं, त्रास कमी जास्त होतो. तर त्यामुळे ते बरेचदा वेदर चेंजला ब्लेम करतात की आता थंडीचे दिवस आहे, खोकला होणारच होता. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जागरूकता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा विदेशामध्ये इवन सामान्य माणूस रोजच्या हालचालींमध्ये सुद्धा जेव्हा ते घराच्या बाहेर निघतात ते मास्क लावूनच निघतात, कोरोना राहो किंवा नसो. कारण पब्लिक प्लेसेसमध्ये जास्त जिथे कुठे जास्त पोल्युशन आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथे मास्क हा खूप महत्वाचा एक पर्सनल प्रोटेक्शन आहे. 100% नाही तरी एक 50% पार्टिक्युलेट मॅटरचे जे आपण बारीक पार्टिकल्स हवेच्या रस्त्याला जातात त्याला आपण त्यातनं कमी करू शकतो, प्रखरता कमी करू शकतो. बरं, रोहित तुमच्याकडे येते शेवटचा प्रश्न घेऊन. आपल्याकडे तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठी फटाका इंडस्ट्री आहे आणि यावर्षीचे रिपोर्ट असे सांगतात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1000 कोटींनी त्यांचा बिझनेस, त्यांची उलाढाल वाढलेली आहे. हे कुठेतरी अलार्मिंग आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये कोर्टाने फक्त हरित फटाके फोडा असं सांगितलेलं असताना सुद्धा दिल्लीकर फटाक्यांची आतषबाजी करत सुटलेले आहेत. मुंबईत काही फार वेगळी परिस्थिती नाही. आपल्या शेजारी समुद्र आहे जो प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकतो, त्याचा गैरफायदा मुंबईकर घेत आहेत. एक प्रकारे असा हात मोकळा सोडून असं म्हणता येईल. थांबवायचं कसं? प्रदूषणाचं करायचं काय? नाही, प्रदूषण थांबवण्याकरता सरकारकडूनच प्रथम पावलं उचलली गेली पाहिजे आणि ती ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. की कुठलाही आमचा हा धर्माचा सण आहे म्हणून फटाके मान्य करणं हा अत्यंत मूर्खपणा आहे. म्हणजे जेव्हा सांगितलं तुम्ही की चीनमध्ये काय झालं किंवा इतर देशात काय झालं, अरे पण आपण तिथे राहत नाही आहोत ना. आपण इथे मुंबईत राहतो, आपण दिल्लीमध्ये राहतो. इथे काय परिस्थिती आहे त्यानुसार आपण निर्णय घेणं अपेक्षित आहे. जरी आपल्या धर्माप्रमाणे किंवा आपल्या प्रथा परंपरांप्रमाणे आपण फटाके वाजवत जरी असू तरी आपल्या पुढच्या पिढ्यांवरती त्याचे दुष्परिणाम होणार असेल तर आपल्याला कुठेतरी जाऊन विचार करायला पाहिजे, ते थांबायला पाहिजे. मुळामध्ये याच्याकरता शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि जर शासन करत नसेल ते तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी कोर्टाने त्याची पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा जर सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली असेल की तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही आमचे निर्देश जारी केलेले आहेत, फटाके फोडू नका, पण आता मग ते फटाके जर का फोडत असतील तर मग त्यावरती करायचं काय? मग त्याच्यामध्ये जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला सांगतो, आज जे पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत अनेक ठिकाणी हे फटाके घरांमध्ये घुसून, रॉकेट विकेट घरामध्ये घुसून अनेकांच्या घरामध्ये पण आगी लागलेली आहेत. यांनी म्हणजे प्रॉपर्टीचं सुद्धा नुकसान होतंय. आणि ह्याच्यामधून पुन्हा एक वेगळी आगीच्या दुर्घटना घडतायत, त्यांनी अजून एअर क्वालिटी ढासळते. त्यामुळे हे सगळं जे दुष्टचक्र आहे ते संपवण्याकरता मी फक्त मुंबईच्या परिप्रेक्षामध्ये म्हणत नाहीये, पण आपण दिल्लीचा विचार करा किंवा जे नॉर्थची सगळी आहेत ते भौगोलिक कारणांमुळे ते बिचारे प्रत्येक वेळेला निदर्शनास येतात. आपल्या दिल्ली असून देत किंवा कलकत्ता असून देत किंवा सगळ्या, कलकत्ता नाही पण बाकी सगळी नॉर्थची स्टेट्स असेल की हरियाणामध्ये ती पराली जाळली, काय माहिती जे शेतानंतर उरलेले जे काय असतं ते सगळे ते जाळलं, त्यामुळे मग तिकडे धूर होतो वगैरे वगैरे. ती भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. मुंबई वाचलेली आहे आणि त्याचा गैरफायदा मुंबईकर निश्चितपणे घेत आहेत. पण मुंबईला सुद्धा आज ना उद्या या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. आता परवा कबुतरांचा विषय झाला, तोही श्वसनाशीच रिलेटेड होता, तिथेही धर्म आडवा आला. आता सुद्धा फटाक्यांचा विषय, तिथेही धर्म आडवा येतोय. तर हे धर्माधिष्ठित राजकारण सोडून जर राजकीय नेते आणि राजकीय मंडळी किंवा त्यांचे पक्ष यांनी लोकांच्या भवितव्याचा, त्यांच्या आरोग्याचा जर का विचार केला तर हे प्रश्न सहज सुटू शकतात असं माझं प्रामाणिक मत आहे. याकरता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याची लोकांनी जागृत होऊन मागणी करणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. आपल्याकडे फटाका इंडस्ट्री ही एवढी मोठी आहे आणि त्याची उलाढाल इतकी मोठी आहे की थेट त्यावर बंदी आणणं म्हणजे हजारो लोकांच्या पोटावर पाय आणण्यासारखं आहे. पण नेमकं ते थांबवण्यासाठी फटाक्याने होणारं हे असं प्रदूषण, म्हणजे प्रदूषित दिवाळी आपल्याला साजरी करावी न लागणं, यासाठी आपण काय करू शकतो? खुल्या बाजारामधल्या फटाक्यांच्या विक्रीवरती नियंत्रण आणू शकतो का?
फटाक्यांचं प्रोडक्शन जे आहे त्याच्यावरचं मॉनिटरिंग अजून कठोर करू शकतो का? फटाके फोडण्यासाठी काही डेडिकेटेड जागा करू शकतो का, की फक्त तेवढ्या एन्क्लोज्ड जागेमध्येच फटाके तुम्हाला फोडता येतील, तिथून वेगळ्या ठिकाणी फोडता येणार नाही, की प्रदूषण आपण एका बाजूला ठेवू शकतो का? असे अनेक पर्याय आहेत. अर्थात मी त्यातली तज्ज्ञ नाहीये, पण अनेक तज्ज्ञांनी पुढे येऊन हे पर्याय समोर आणले पाहिजेत आणि सरकारने सुद्धा कुठल्याही धर्माचं राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवून, कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी सुद्धा हे राजकारण बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जर याचा विचार केला तर हे प्रदूषण आपल्याला आज थांबवणं शक्य आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर उद्या पश्चाताप करायची वेळ येईल. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.